आयुर्वेदिक सगळेच काढे एकदम कडू असतात, या वाक्याला अपवाद असा एक काढा आज आपण पिणार आहोत. उन्हातान्हातून कोणी फिरून आलं की त्याला गूळ पाणी देण्याची पद्धत तुम्ही ऐकली असेल. पण फार पूर्वी थकून मागून कोणी आलं तर ऊन बाधू नये म्हणून षडंग पानीय नावाचं एक सरबत दिलं जायचं. आता फारसं कोणाला हे माहिती नाहीये, पण सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी हे पिऊन बघाच. नागरमोथा, रक्तचंदन, काळा वाळा, सुगंधी वाळा, पित्त पापडा, सुंठ हे घटक प्रत्येकी 2 ग्रॅम प्रमाणात घ्यायचे आणि 64 पट म्हणजेच पाऊण लिटर पाण्यात हे सगळं मिश्रण घालून निम्म होईपर्यंत उकळायचं. नंतर पूर्ण गार झाल्यावर हे षडंग पानीय प्यायचं. चवीला खडीसाखर किंवा मीठ घालू शकतो. डिटेल रेसिपी कॅप्शनमध्ये आहे. या उन्हाळ्यात जरूर करून बघा. षडंग पानीय म्हणजे 6 घटक असलेला हा काढा. हा काढा करायची एक वेगळी पद्धत आपण पाहिली, जो आपण थंड करून दुसऱ्या दिवशी पितो. सगळे काढे जे गरम गरम प्यायचे असतात त्यापेक्षा हा वेगळा आहे, कारण की यातले थंड गुण, यातले जे सगळे घटक आहेत ना, ते बऱ्यापैकी थंड गुणाचे आहेत. त्यामुळे तेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही उन्हातनं फिरता आणि त्यांनी जी अंगाची लाही होते किंवा खूप तहान तहान होते, घशाला कोरड पडते, तेव्हा किंवा तापामध्ये बघा बरेचदा अशी घशाला कोरड पडून तहान तहान होते, ती तहान शमवायला हा काढा खूप छान काम करतो. तशीच अंगातली हीट, पित्त हे पण कमी करायला खूप मदत होते. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा खूप उष्णता आहे किंवा तुमचं उन्हात खूप फिरणं होत असेल, तर त्या सर्वांनी हे रोज साधारणतः 20 ते 30 ml दुपारच्या वेळात पेलं तर नक्की याचा लाभ होईल.